मराठी सिनेविश्वात वेगवेगळे विषय आणि त्यांची एक खुमासदार फोडणी आपल्या भेटीला येते. असाच एक धमाकेदार सिनेमा आपल्या भेटीला येणार आहे, स्मार्ट सूनबाई. आणि असे स्मार्ट कलाकार आज माझ्या स्टुडिओत आहेत नवशक्तीमध्ये, रोहन पाटील आणि सायली देवधर. दोघंही खूप स्वागत आहे दोघांचं. थँक्यू. आणि खरंच छान वाटतंय मला, जसं मी म्हटलं की तुम्ही स्मार्ट तर आहातच, त्यामुळे जरा अशी मजा येते. रोहन, मागच्या वेळेला तू आला होतास तेव्हाही आपण खूप छान गप्पा मारल्या होत्या. आणि सायली, तुझ्या मालिकांच्या विश्वातून तू आता फायनली वेळ काढलायस आणि तूही अशी स्टुडिओला भेट वगैरे देऊ लागलीस, त्यामुळे मला खूप छान वाटतंय तुला पाहून. खूप छान वाटतं ना. आपण ऑलमोस्ट सेटवरच भेटले. सेटवर भेटलो. एक्झॅक्टली. भेटीच द्यायच्यात आता सगळ्या स्टुडिओला. वा, हे एक चांगलं झालं. सो सायली, आधी तुझ्यापासून सुरुवात करते. एकतर अर्थात मालिकांचं एक खूप मोठं छान सोनेरी करिअर, आणि आता अर्थात जो एक नेक्स्ट स्टेपिंग स्टोन असतो त्याप्रमाणे तू चित्रपटांच्या विश्वातही पदार्पण केलंयस. तर कशी होती ही बळी ओलांडायला, किती वेळ लागला आणि हे कठीण होतं का सोपं गेलं, काय होतं? खरं सांगायचं तर म्हणजे हे ऐकून खरं वाटणार नाही, पण मला सोपं गेलं. म्हणजे मी ठरवलं आणि तसं घडलं असं म्हणायला हरकत नाही आहे. कारण डिसेंबरमध्ये सिरियलचं शूटिंग संपलं आणि जुलैमध्ये माझ्याकडे ही फिल्म आली. जुलैमध्ये शूट झालं आणि आता नोव्हेंबरमध्ये रिलीज होती. लग्नाची वेळी झाल्यानंतर लगेच हे एका वर्षात हे घडलेलं आहे. त्यामुळे सुरू केलं होतंस का तू? जरा सांगायला सुरुवात केलीस का की चला वेळ आहे माझ्याकडे? नाही, तसं नव्हतं केलं. पण मला बऱ्याच ऑफर्स तेव्हा येत होत्या. फक्त लीड असल्या कारणानं 30 दिवस तिथे शूट करायचं म्हटल्यावर मला तो वेळ देता येत नव्हता. म्हणून मी यावेळी ठरवलं होतं की नाही, आपण थोडासा वेळ स्वतःला देऊन बघू की आपण थोडं थांबून काय घडू शकतंय वेगळं आपल्या आयुष्यात, हे जरा एक्सप्लोअर करायला हवं. आणि तसं झालं. सो मला वाटतं कुठल्याच ते टेन्शनमध्ये तारखांच्या न अडकता मी खूप फ्रीली खूप छान शूट करू शकले. मग शिवाजी सरांच्या टीमकडनं फोन आला, प्रोडक्शनकडनं आला, काय घडलं होतं ते? आधी मला प्रोडक्शनकडनं फोन आला आणि मग शिवाजी सर स्वतः माझ्याशी बोलले की अशी अशी फिल्म आहे आणि हे सगळे. मग आपला प्रश्न असतो ना, कोण आहे माझ्या अपोजिट, कोण आहे? संतोष जुवेकर. म्हटलं ओके, डन. कारण एवढा सुंदर ऍक्टर तुम्हाला को ऍक्टर म्हणून लाभणं ही खूप मला वाटतं महत्त्वाची गोष्ट आहे. कारण आपण म्हणतो ना, ऍक्टिंग इज अबाउट रिॲक्टिंग. समोरून जर तेवढं चांगलं हे येत असेल तर तुमचे रिॲक्शन्स आपोआपच चांगल्या होतात. त्यामुळे आय वॉज सो हॅपी की एवढे सुंदर कलाकार फिल्ममध्ये आहेत आणि स्टोरी फिमेल ओरिएंटेड आहे अगेन. म्हणजे पहिल्याच सिनेमामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी जुळून येणं, मला वाटतं टचवूड, आय एम फॉर्च्युनेट. त्या बात आहे. आणि आता रोहन, तुझ्याकडे येते मी. तुझे एक छान सिनेमे चाललेले असतात आणि तू त्याच्यात मस्त धमाकेदार तुझ्या भूमिका असतात एक. म्हणजे तुझा रोल कुठला आहे याची पण नेहमी एक उत्सुकता असते. आता स्मार्ट सुनबाईमध्ये तुझं किती स्मार्टनेस कसा दिसणार आहे आम्हाला? मी प्रथमतः नवशक्तीच्या प्रेक्षकांना नमस्कार. आणि स्मार्ट सुनबाईमध्ये मी ह्या इंटरव्ह्यूला जाणून बुजून का बसलोय की मला हे सांगायचं की पुरुष पण सिनेमात आहेत, म्हणून त्यांची समोरची बाजू सिद्ध करायला मी ह्या इंटरव्ह्यूला इथं बसलोय. रिप्रेझेंटेशन करणार आहे. लोकांचा गैरसमज होईल की स्मार्ट सुनबाई म्हणजे काय फक्त महिलांनीच सिनेमा बघायचा का? तर महिला तर सिनेमा बघतीलच, पण ह्या सिनेमात पुरुष पात्रही चांगले आहेत. मी श्रीधर नावाचं पात्र केलं. ते श्रीधरचं पात्र असं आहे की ते खूप सोज्वळ, शहरी, खूप नाजूक, आपली काळजी करणारं, आपल्या पत्नीची काळजी करणारं, आपल्या आजूबाजूच्या लोकांची काळजी करणारं खूप चांगलं पात्र आहे. ह्याच्यामध्ये मी माझी भूमिका खूप चांगल्या पद्धतीने निभावण्याचा प्रयत्न केला. आणि माझ्या आजूबाजूला जे कलाकार होते, प्रथमतः ह्याच आमच्या सायली देवधर असतील, ह्या माझ्या अपोजिटला नाहीत, पण सिनेमाचा विषय असा आहे की आमचे जवळजवळ 17-18 कलाकार आहेत. आणि आपण जसं पाहतो की लव्ह स्टोरीचा सिनेमा असला की हिरो हिरोईन लीडला असतात, मग त्यांचा सासरा असेल, हिरोईनचं असेल किंवा हिरोचा सासरा असेल, हे साईड कलाकार आपण मानलं जातं त्यांचं जर लग्न झालं तर. आमचा सिनेमा असा आहे की सगळे लीडमध्ये कलाकार आहेत. म्हणजे एकही असा सीन नाही की आमचे 17-18 कलाकार त्या सीनमध्ये एकत्र नाहीत. त्याच्यामुळे आमचे सगळे लीड आहेत आणि सगळ्यांबरोबर सगळे सीन झाले. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये भाऊ कदम असतील, संतोष जुवेकर असतील, किशोरी शहाणे असतील, अंशुमन विचारे असतील, दीपक शिर्के असतील, उषा नाईक आहेत, प्राजक्ता गायकवाड आहेत, प्राजक्ता हनमगर आहेत, मोहन जोशी आहेत. म्हणजे 3 फळ्या ह्या सिनेमामध्ये आहेत. एक जुना काळ, एक मध्यम सायली मॅडम असतील, म्हणजे आत्ताच्या एक ट्रेंडमधल्या, एक काही आमच्यासारखे असतील की जे आता नव्याने उभारी घेत आहेत, असे आहेत. आणि सिनेमाचा विषय खूप चांगला आहे. म्हणजे आपण पाहतो की शहरामध्ये पण असेल किंवा गावगाड्या वस्तीवरती असेल की बचत गट ही जी संकल्पना खूप मोठ्या प्रमाणात चालली जाते. तर ह्या बचत गटामध्ये प्रत्येक महिलेला वाटतं की मी खूप सक्षम व्हावी, मी खूप श्रीमंत व्हावी किंवा मी स्किलने ॲक्टिव्ह व्हावी. तर आणि त्यांच्यापुढे एक पुन्हा प्रश्न उभा राहतो की एवढ्या कमी पैशात आम्ही कसं सक्षम होऊ.
तर तुम्ही नाजूक परिस्थितीमधून सुद्धा तुमच्याकडे जर स्किल असेल तर तुम्ही त्याच्यातून सक्षम होऊ शकता. हे आम्ही स्मार्ट सुनबाईच्या भूमिकेतून महाराष्ट्रातल्या प्रत्येक सुनबाईला काहीतरी घेण्यासारखं हे ह्या सिनेमात दाखवलं. आणि सिनेमा एवढा कॉमेडी आहे, म्हणजे लोकांना प्रश्न पडला असेल की मी सांगतोय सिनेमातून मेसेज आहे, पण सिनेमात कॉमेडी एवढी की एकही असा सीन नाही की लोक त्या सीनमध्ये हसणार नाहीत, आणि प्रत्येक सीन असा आहे की त्या सीनमधून काहीतरी घेणार नाहीत. म्हणजे प्रत्येक सीनमध्ये मेसेज आहे, प्रत्येक सीनमध्ये कॉमेडी आहे. सिनेमात तेवढीच हॉरर आहे, सिनेमात तेवढीच फायटिंगही आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की सिनेमा स्मार्ट सुनबाई आणि सिनेमात फायटिंग कसं काय, आमच्या सुनबाईंनी पण फायटिंग केली सिनेमामध्ये. पण येणारच आहे मी. तर म्हणजे त्या सुनबाई किती ऍक्टिव्ह आहेत, किती सक्षम आहेत, हे आम्हाला त्या पात्रातून दाखवून द्यायचे. आणि ओव्हरऑल सिनेमा खूप चांगला झाला. आमचे संगीतकारही चांगलेत, विजय गावंडे आहेत, साई पियुष आहेत, आमचे गायक अजय गोगावले आहेत, त्याच्यानंतर वैशाली माडे आहेत, उर्मिला धनगर आहेत, आनंदी जोशी आहेत, सावनी रवींद्र आहेत. म्हणजे खूप चांगले कलाकार, त्याच ताकदीचे गायक, त्याच ताकदीचे संगीतकार. आमचे लेखक योगेश शिरसाट आहेत, खूप चांगले लेखक आहेत ते. आणि आमचे दिग्दर्शक शिवाजी अण्णा म्हणतो आम्ही त्यांना, दोलताडे, खूप चांगलं डायरेक्शन. शेवटी सगळं येऊन थांबतं डायरेक्टरपाशी. शेवटी काही असलं तरी त्यांच्याबरोबर तुझं आधीपासून काम आहे, म्हणजे माझं बॉन्डिंग चांगलं आहे. पण त्यांचा एक स्वभाव आहे की मी खूप जवळचा जरी असलो, घरातला जरी असलो, तरी जिथं चुकतो तिथं मला ते बाजूला घेऊन नाही, 4 चौकात सांगतात की तू इथं चुकतोय. आणि जिथं माझं काम चांगलं वाटतं तिथं ते 4 चौकातच सांगतात की तू चांगलं काम करतोय. म्हणजे हे मला त्यांची भूमिका आवडते. आमचे मला असं वाटतं की शिवाजी सरांचं खास कौतुक आहे इथे, कारण एवढ्या सगळ्या कलाकारांना एकत्र आणून सेटवर रोज काम करणं ही खूप अवघड गोष्ट आहे. एकतर काय होतं की एक कलाकार एका स्टेजवर पोहोचल्यानंतर प्रत्येकाचं वेगळं म्हणणं असतं, म्हणजे असणं काही चुकीचं आहे असं नाही असतं, पण स्क्रिप्टच्या हिशोबाने आपल्याला ते कितपत फॉलो करता येईल आणि नाही येईल, तर ते इतक्या स्मार्टली सरांनी हँडल केलेलं आहे सगळं. म्हणजे कोणालाही न दुखावता प्रत्येकाचे इनपुट्स घेऊन मग स्वतःला हवं तेच करणं हे सरांनी मला वाटतं करेक्ट केलंय. आणि तेच डिरेक्टरसाठी महत्त्वाचं असतं, कारण स्क्रिप्ट पूर्ण त्याला माहीत असते, कथानक कसं पुढे जाणार आहे त्याला माहीत असतं डिरेक्टरला. प्रत्येक ॲक्टर हा स्वतःच्या हिशोबाने, स्वतःच्या कॅरेक्टरच्या हिशोबाने त्या स्क्रिप्टकडे बघत असतं. पण मला वाटतं शिवाजी सरांनी उत्तम काम केलेलं आहे. येस. आणि रोहन, मी प्राजक्ता गायकवाड आता खूप बिझी आहे, कारण अर्थात तिची सगळी लगीन घाई चालू आहे तेच, त्यामुळे ती सध्या केळवणांमध्ये बिझी आहे, त्यामुळे आपण जरा तिला मोकळं केलंय. पण या निमित्ताने तिची यासोबत पहिलीच भेट झाली होती, आणि कसं झालं ट्युनिंग? नाही, मी त्यांना ओळखत होतो पण आमची ओळख नव्हती. हां, तर पहिला सिनेमा आम्ही बरोबर केला, पण बिलकुल असं कुठं जाणवलं नाही. म्हणजे जर त्या पात्राविषयी बोलायचं झालं तर त्यांनी कुठं जाणीव करून दिलं नाही की आपण पहिल्यांदा सिनेमा करतोय, किंवा आमचं जे बॉन्डिंग झालं म्हणजे शूटिंगच्या आदल्या दिवशी आम्ही भेटलो, कारण सेटवरती शक्यतो आदल्या दिवशी पोहोचतात ना सगळे. तसं मी 8 दिवस आधीच पोहोचलो होतो, कारण काही मला तिथे छोटं मोठं काम होतं. तिथेही उशिरात पोहोचलास तू? नाही, तिथं 8 दिवस आधी पोहोचलो, 8 दिवस आधी. हो, सगळ्यांच्या वेलकमला मीच होतो, या तुम्ही या. कारण तिथं वेलकमला मी का होतो, तर आमचं जे लोकेशन आहे, थोडं लोकेशनवर यायचं होतं मला. आमचं लोकेशन एका बेटावरती, आम्ही हा सिनेमा एका बेटावरती केला. कुठलं आहे मला सांगा. ते जळगाव जिल्ह्यामध्ये एक जामनेर म्हणून तालुका आहे, त्या जामनेरमध्ये गारखेडा नावाचं गाव आहे. अच्छा, जामनेरमध्ये गेलं? हो, खूप लांब. तर त्या गारखेड्यामध्ये एक धरण आहे वाघूर नावाचं, त्या धरणावरती एक बेट आहे, आणि त्या बेटावरती एक बॅकवूड एमराल्ड नावाचं रिसॉर्ट आहे. त्या रिसॉर्टला मी 5 स्टारची तुलना देईल, एवढं जबरदस्त रिसॉर्ट आहे ते. म्हणजे तिथं ज्यावेळी आपण आतमध्ये जातो त्यावेळेस असं वाटेल की आपण कुठेतरी वेगळ्या दुनियेत आलोय. खरोखरच बेटावर गेल्याचा फील? हो, बेटावरच होतो आम्ही. म्हणजे आमच्या सेटवर व्हॅनिटी नव्हते, कारण 4 साईडनी पाणी असल्यामुळे आमची सगळी टीम बोटीने गेली आतमध्ये. म्हणजे जवळजवळ 1 किलोमीटर बोटीने प्रवास करावा लागला. आमच्या सगळं सांग बरं आम्हाला, फार आहे. येस, नाही, मला जनतेलाही सांगायचं की आपण तिथे एकदा नक्की व्हिजिट द्या, कारण ते लोकेशन एवढं छान आहे की आपण शेवटी जगत असताना प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या मनाला मला शांतता पाहिजे, आनंद पाहिजे. तर तिथं गेल्यानंतर खूप चांगले, आम्ही शूटिंग नंतरही 1-2 वेळेस तिथं जाऊन आलो. तर ते लोकेशन असं आहे की आमच्या सेटवर ते व्हॅनिटी नव्हते. आमचे कलाकार दरवाजा उघडला की दारात शूटिंग दिसायचं, आणि जर त्यांना रूममध्ये म्हणजे व्हॅनिटी जायचं तर ते रूमवरच त्याला फक्त व्हॅनिटी असं वेगळं नाव आम्ही ठेवलं होतं. तर खूप छान, म्हणजे सेटवरती असं वाटलं की ही 150 लोकांचं युनिट काय कुठं सहलीला फिरायला गेलंय का शूटिंगला आलंय. म्हणजे आमच्या सेटवरती स्पॉट बॉय ते प्रोड्युसर हे तुलना कधीच नसते आमच्या सेटवरती. प्रत्येकाला महत्त्व तेवढंच असतं. आणि 32 दिवसाच्या त्या शूटिंगच्या कालखंडात एकही सेटवर असं नाही मला ऐकायला भेटलं की कुणाची तरी भांडणं झाली, किंवा कोण नाराज झालं, किंवा कोणाला गैरसोय झाली. म्हणजे एवढं आनंदामध्ये ते वातावरण झालं. आणि शेवटी एक मी सांगत असतो की ज्यावेळी चांगली गोष्ट घडते त्यावेळी सगळं वातावरण चांगलं होतं, आणि त्यातमध्ये एखादा खराब जरी असला तरी तो पण चांगला बनला जातो.
त्याच्यामुळे सेटवरती कुठं काय झालं नाही. खूप छान दिवस मला आठवतोय, मी आणि किशोरीताई रात्री 1:30 वाजता पोहोचलो होतो त्या लोकेशनला. बरं, एक तर ते गावात ह्यांनी सांगितलं तसं गारखेडा नावाच्या गावात, हा त्यांचीच गाडी होती, त्यामुळे लोकेशन तिथपर्यंत आम्ही पोहोचलो. समोर बघतो पूर्ण पाणी. ते म्हणले की ह्या बोटीमधनं आपल्याला पलीकडे जायचंय. मग 1:30 वाजता आम्हाला बोटीत इतकी भीती वाटत होती दोघींना, आणि आम्ही दोघी अशा होतो की बरं झालं तू माझ्याबरोबरच, बरं झालं तू माझ्याबरोबरच. पण आम्ही त्या बोटीत बसलो आणि पलीकडे गेलो. तर पलीकडे गेल्यावर एक वेगळंच जग आहे. म्हणजे तिथे मोर आहेत त्या रिसॉर्टमध्ये, आणि सकाळी सुद्धा मोरांचे आवाज येतात. आजूबाजूला बिबटे पण आहेत तिथे पाण्याच्या पलीकडे. तर रात्री आम्हाला येताना भीती वाटत होती की बापरे, कुठे बिबटे आता दिसत नाहीये ना. सो मजा होती. पण लोकेशन खूप छान आहे. जसं तू म्हणजे इन्फिनिटी स्विमिंग पूल वगैरे, शूटिंग झाल्यावर पूलमध्ये सगळेजण मज्जा करायचे असं. आणि कारण आमची 7ची शिफ्ट असायची, आउटडोअर शूट असायचं बऱ्याचदा. संध्याकाळी 7-8 वाजता फ्री झालं की मग मुली आमच्या मस्त तिथे एन्जॉय करायच्या सगळ्या. आणि आता मला ऐकून घ्यायचंय, म्हणजे अर्थात सगळेच कलाकार धमाक ग्रेटच आहेत, धमालच आहेत. मोहन जोशी सर यांच्यासोबत शूटिंग करताना कसा होता तो अनुभव, किंवा काय सांगशील? मी मोहन सर आहेत मला कळल्यानंतर, मला असं सगळ्यांनी सांगितलं होतं ते फार स्ट्रिक्ट आहेत, आणि ते असं म्हणजे असंच त्यांना हवं असतं हे वगैरे. तर त्यांचा एक्सपिरियन्स एवढा आहे, त्यांना एका वाक्यात कळतं ग समोरचा ॲक्टर किती माती आहे आणि किती चांगलं आहे. म्हणजे मला वाटतं वाक्य पूर्ण व्हायची सुद्धा गरज नाहीये. तर मला थोडंसं टेन्शन आलं होतं. पण त्यांना जेव्हा मी सेटवर बघितलं तेव्हा ते इतके शांत, म्हणजे मोहन जोशी सरांचं एक वेगळं व्हर्जन आम्हाला बघायला मिळालं. इतके छान शांत, सगळ्यांमध्ये मिळून मिसळून मज्जा करत, जोक्स मारत आम्ही त्यांच्याबरोबर शूटिंग केलेलं आहे. आणि अर्थात ते सुंदरच काम करतात. ते बघूनही खूप गोष्टी त्यांच्याकडून शिकायला मिळाल्या नक्कीच. रोहा, तुझा काय अनुभव? काय नाही, मी त्यांच्याबरोबर पूर्वी एक सिनेमा केलेला आहे. मनोज जरांगे पाटलांवरती एक सिनेमा आला संघर्ष योद्धा नावाचा. त्याच्यात मी जरांगे पाटलांचा रोल केला. आणि मोहन जोशी सर हे त्यांच्या वडिलांच्या भूमिकेत होते. पण तो सिनेमा माझ्यासाठी त्यांच्याबरोबर पहिल्यांदा होता. त्यावेळेसही खूप छान अनुभव त्यांनी दिला. आणि ह्यावेळेस तर ते जास्त दिवस आमच्याबरोबर नव्हते, एक साधारणतः 5-6 दिवस होते. पण ते व्यक्तिमत्व, मी जसं म्हटलं ना की ते स्मार्टच आहेत, त्यांना मी स्मार्ट तुलना देईल. पण आमच्यामध्ये एवढे मिक्स झाले, म्हणजे नवीन जरी कलाकार गेला तरी ते प्रत्येकाला 10 मिनिटं वेळ द्यायचे, गप्पा गोष्टी. सेटवरती छत्री असो नसो, ऊन थोडं होतं त्यावेळेस, म्हणजे एवढे मिक्स झालं. त्याच्यामुळे मी त्यांना ग्रेट म्हणेल. आणि एक कलाकार म्हणून तर ते ग्रेट आहेतच. पण ते ग्रेट कशामुळे की ते नवीन उभारी घेणाऱ्या कलाकारांनाही ते खूप चांगल्या पद्धतीने कोऑपरेट करतात. किंवा शेवटी हो का, एका ठराविक वेळेनंतर कोणी पण रागावतंच, किंवा काय चुकलं तर ठराविक वेळेनंतर कोणी त्याच्यावरती बोलणारच. पण तरीसुद्धा त्यांच्यामध्ये तो संयम दिसतो. त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर काम करायला. आणि शेवटी त्याच्याही पुढे जाऊन सांगायचं झालं तर मी लहानपणी ज्यावेळेस TV पिक्चर बघायचो त्यावेळेस त्यांना पिक्चर बघत बघत मोठा झालो मी. आणि अशा अभिनेत्याबरोबर मी सिनेमात काम करतोय हे माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे दीपक शिर्के असतील, उषा नाईक असतील, किशोरी शहाणे असतील, ह्यांचे सिनेमे बघितलेले आहेत. मी आताही प्रमोशनला फिरताना म्हणतो, ताई मी तुमचा हा सिनेमा बघितला, जोशी सर मी तुमचा हा सिनेमा बघितला, दीपक शिर्केंचा तो बघितला. आणि अशा टीमबरोबर मी एका महत्त्वाच्या भूमिकेत ह्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतो. ह्याच्यापेक्षा एक अभिनेता म्हणून, एक माणूस म्हणून दुसऱ्या आनंदाची गोष्ट असू शकत नाही. आणि 21 नोव्हेंबरला म्हणजे अगदी काही तास राहिलेत असं मी म्हणेल, की काही तासांवरती आमचा सिनेमा आला आहे. आणि महाराष्ट्राच्या जनतेवरती माझा अजून एक असा विश्वास आहे की जिथं चांगलं आहे त्याला ते चांगलंच मानतात. त्याच्यामुळे आणि चांगल्या गोष्टीला न्याय पण देतात. त्याच्यामुळे मला खात्री की सर्व महिला स्मार्ट सूनबाईत आमचा सिनेमा बघतीलच, पण स्मार्ट नवऱ्यांनाही बरोबर घेऊन जातील, स्मार्ट सासू सासऱ्यांनाही बरोबर घेऊन जातील, आणि सहकुटुंब आमचा सिनेमा बघतील, ही आशा आहे मला. नक्कीच. मी आता जाता जाता मला एक इंटरेस्टिंग प्रश्न विचारायचा आहे. 2025 आता थोडंसं संपायला आलं आहे. नोव्हेंबर आलाच ते डिसेंबर अगदी येईल असं आहे. तेव्हा कुठेतरी जेव्हा आपण अख्ख्या वर्षाचा विचार करतो, मला असं वाटतं की हे वर्ष अर्थातच तुमच्यासाठी फार सुंदर आहे, कारण एवढा छान सिनेमा येतोय. आणि तर मला एक असं विचारायचं दोघांनाही, कारण मला तुमची जर्नी ऐकण्यात थोडंसा अर्थातच कुतूहल आहे, कारण तुमचं अर्थात फॅन क्लबही आहेत. तर स्टार्टिंग पॉईंट काय होता, जेव्हा कुठल्या आयुष्यातला कुठला वेळ होती जेव्हा ठरवलं की ओके या क्षेत्रातच करिअर करायचं आहे? सायली तूही सांग, रोहन तूही सांग. खूप मागे घेऊन गेली अचानक, हरकत नाही. पण माझं आहे ना कायम एक म्हणजे लहानपणापासून मला असं वाटत होतं की मला ओळख मिळावी. मला 4 चौघांसारखं एक काय म्हणतात की आलाय जन्माला माणूस आणि गेलाय कोणाला कळलंही नाही,
ह्या लेवलला मला नव्हतं राहायचं. म्हणजे लहानपणापासून ते माझ्या डोक्यात कुठेतरी होतं की मला काहीतरी ओळख मिळू. तुझा जन्म आणि सगळं मुंबईतलंच? नाही, पुण्यात मी पुण्यात लहानाची मोठी झाले. तसं आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरलो. मी हैदराबादला होते, पंढरपूरला होते, बाबांची बदली पुण्यात, आणि माझा जन्म लोणंदचा. बरं, ओके. तर मला ते डोक्यात होतं की आपली काहीतरी ओळख असली पाहिजे. आणि मग मला ड्रॉइंग आवडायचं. मी कमर्शियल आर्ट्स केलं आहे अभिनव कला महाविद्यालयातून पुण्यात. त्यानंतर तिथे ना फोटोग्राफी नावाचा एक विषय होता आम्हाला. तर फोटोग्राफीमध्ये मला माझ्या कॉलेजमधले म्हणायचं की बाबा तू चांगली दिसतेस, चल उभी राहा, तुझे फोटो काढू दे, असे माझे फोटो. आणि तेव्हा फेसबुक नवीन होतं, त्यामुळे फेसबुकवर मी ते फोटोज अपलोड करायचे. मग आमच्यातले काही जण आर्ट डिरेक्टर म्हणून सुद्धा काम करायचे तेव्हा. तर तसाच माझा एक मित्र चंदू म्हणायचो आम्ही त्याला, तर तो आर्ट डिरेक्टर म्हणून लग्न पहावे करून या सिनेमासाठी काम करत होता. तर त्यांनी मला सांगितलं की ह्या सिनेमामध्ये मुक्ता बर्वे, उमेश कामत आहेत, सिद्धार्थ चांदेकर आणि तेजश्री प्रधान आहेत, आणि श्रीकर पित्रे आहे, आणि त्याच्या अपोजिट एक मुलगी ते शोधतायत. सो तू जा आणि या डिरेक्टरना भेट. मी त्याला म्हटलं बाबा आपला काही संबंध नाही या सगळ्या गोष्टींशी. तर म्हटलं मला ॲक्टिंगमधलं सुद्धा येत नाही आहे, त्यामुळे माझं काही नाही. तो म्हटलं तू जाऊन भेट तरी त्यांना. म्हटलं अरे ऑडिशन वगैरे काय कसं असतं बरं, कसे कपडे, मेकअप कसा काय, काहीही मला येत नाही. म्हटलं मी त्या बॅकग्राऊंडमधली नाही, माझ्या घरचं कोणी इथे नाही आहे, तर मी कसं काय हे नाही, तू जाऊन भेट. म्हटलं ठीक आहे मी भेटते. मग मी त्यातल्या त्यात जरा बरे कपडे वगैरे बघून त्यांना भेटायला गेले आणि भेटले त्यांना. ते म्हटले की हो तुझे फोटो पाहिले, छान आहे तुझे फोटो, आणि डन, आपण ह्या तारखेपासून शूटिंग सुरू करतोय. आणि मी असे होते की ऑडिशन नाही, ठीक आहे म्हटलं ऑडिशनची गरज नाही, आम्हाला जे हवं ते तुझ्यात आहे, आम्हाला कळलंय, ओके. मग मी घरी आले म्हटलं मला फिल्म मिळाली आहे काय आहे. आणि ती फिल्म केल्यानंतर मला जाणवलं की हे आपल्याला आवडतंय. अजिबात नव्हता. म्हणजे माझ्या बाबांना ऍक्टिंगची आवड आहे, त्यांनी नाटकांमध्ये वगैरे त्यांच्या बँकेत होते ते, त्यामुळे तिथे काम केलेलं आहे. आईला माझे सिनेमे खूप आवडतात, गाणी खूप आवडतात, त्यामुळे त्या दोघांमधून मला वाटतं ते थोडं हे माझ्यामध्ये. मला असं वाटतं की संधी आधी चालूनच आली आणि मग तो दरवाजा उघडला. आणि मग मी ठरवलं की नाही आपण ह्या क्षेत्रात. मग तिथून माझा पहिला पिक्चर मला असाच मिळाला, तिथून स्ट्रगल सुरू झाला. पण म्हणजे तो एक काय म्हणतो, एक गोल्डन अपॉर्च्युनिटीच होती जी आली आणि मग पुढे तो प्रवास सुरू झाला. एक वेगळा ग्राफ आहे हा. येस, रोहन पाटील बोला. शेवटी प्रत्येक मुलगा असो किंवा मुलगी असो, प्रत्येकाचं एक स्वप्न डोळ्यासमोर असतं. जसं मॅडमने सांगितलं तसं माझंही एक स्वप्न होतं, मला अधिकारी व्हायचं होतं. 10वीत असताना मी खूप हुशार होतो शाळेत, खूप चांगले मार्क पडायचे, जनरल नॉलेजच्या बाबतीत मी आजही खूप हुशार आहे. पण माझ्या वडिलांचं स्वप्न होतं की त्यांना हिरो व्हायचं होतं आणि त्यांना ते होता आलं नाही. तर मग त्यांनी मला एक अभिनेता म्हणून करायचं ठरवलं. अभिनेता कुठला आहेस ते पुन्हा? मी अहिल्यानगरचा आहे. अहिल्यानगरमध्ये कर्जत तालुका आहे. कर्जत तालुक्यात माझं एक छोटं गाव आहे, त्या गावात एक छोटीशी वस्ती आणि त्या वस्तीवर एक आमचं साधं घर आहे. तिथून मी आलो, तिथपासूनचा प्रवास, आणि मला आजही त्याचा अभिमान आहे. भविष्यात मी मोठा होईल का नाही मला माहीत नाही, पण जर झालो तर तरी मला त्याचा अभिमान राहील आणि ती नाळ मला राहील. म्हणजे मी सगळीकडे सांगतो की माणूस मोठा झाला की पुण्यात शिफ्ट होतो, मुंबईत शिफ्ट होतो, पण मी नगरलाच राहणार. मला भले खूप धावपळ झाली कामानिमित्त, तरी मी ती धावपळ करेल, पण मी माझं गाव सोडणार नाही. पण म्हणजे कुठेतरी बाबांचं ते स्वप्न होतं, म्हणजे मला पुढे आजही माझ्या मनात ती रुखरुख आहे की मला एक अधिकारी व्हायचं होतं आणि भविष्यात संधी मिळाली तर मी पुन्हा एकदा पेपर देणार आहे, कारण माझं वय अजून संपलेलं नाही. पण माझ्या वडिलांची इच्छा होती की त्यांना अभिनेता व्हायचं होतं. त्यांचं वय निघून गेल्यामुळे त्यांना संधी भेटली नाही. तर त्यांनी कॉलेज पासून सुरुवात केलीस का कधी? काय? बिलकुल नाही. मी ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतर ह्या लाईनमध्ये आलो आणि त्यांचं स्वप्न हिरो व्हायचं, त्यांना झालं नाही, तर त्यांनी मला हिरो करायचं ठरवलं. तर मग त्यांनी मला सपोर्ट केला आणि त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आज मी धडपडतोय. आणि माझा एक स्वभाव आहे की मी जिथं जातो तिथं प्रामाणिक काम करतो. भले मी उद्या स्पॉट बॉय जरी झालो तरी मी स्पॉट बॉयचं काम प्रामाणिक करेल, आणि मी उत्कृष्ट अभिनेता झालो तरी त्या अभिनेत्याचं काम चांगलं करेल. आणि मला सातत्य ठेवायची खूप सवय, कारण संघर्ष करायला मला फार आवडतो आणि संघर्षातून खूप शिकायला मिळतं. यशामधून शिकायला भेटत नाही. यश जर भेटलं तर सगळं त्याला आयतच भेटतं आणि त्याला कुठंच काही अडचण येत नाही. पण संघर्षामधला जो प्रवास आहे मला त्याची फार मजा येते. मला आजही संघर्ष करायला आवडतो आणि माझा जन्मच मी असं समजेल की संघर्ष करण्यासाठीच झाला आहे. त्याच्यामुळे मी अभिनेता म्हणून आता ह्या लाईनमध्ये आलो आहे, तर ह्याच्यामध्ये शेवटपर्यंत राहील. आणि पुढचं पण मला काय माहीत नाही, कारण जन्म एकदाच आहे, तर सगळीकडे थोडं थोडं अनुभवलं पाहिजे. तर मी पुढं अजून कदाचित वेगळ्या फील्डमध्ये पण जाऊ शकतो. रोहन, ही मला नेहमीच तुझ्याशी बोलताना जाणवतं, ही पॉझिटिव्हिटी कुठून येते? ही तुझ्या नगरमधनं येते, तुझ्या बालपणातून येते, तुझ्या फॅमिलीतून येते? मला माझ्या परिसराचा अभिमान प्रचंड आहे.
मी काल परवाच एका इंटरव्ह्यूमध्ये बोलताना म्हटलो की मी भविष्यात फार मोठा झालो तरी मी माझ्या भाषा बोलायची सोडणार नाही, ती नगरची भाषाच बोलणार. आजही कुठं बोलताना मुंबई पुण्याचं मला विचारतात लोक, तू नगरचा का, तर मी सांगतो मी नगरचाच आहे. नगरची भाषा होऊन जाऊ दे ना जरा. आणि ही जी पॉझिटिव्हिटी ह्यासाठी मी खूप संघर्ष केलेला आहे आमच्या परिवाराने, आणि ती संघर्षामधून ती पॉझिटिव्हिटी येते. असं काय कोणतं पुस्तक वाचून किंवा कोण लेक्चर कोणी दिलं तर त्या लेक्चरमधून ती पॉझिटिव्हिटी येत नाही. स्वतः अनुभवावं लागतं परिस्थिती, आणि त्या परिस्थितीतून जे तयार होतं ती पॉझिटिव्हिटी होते, आणि त्यात सातत्य ठेवलं तर यश शेवट भेटतंच. त्या मातीतनंच ते येतं. हो अगदी, आणि ते शेवटपर्यंत राहील. आणि मला एकच सांगायचं की माझ्यासारखे खूप तरुण आहेत जे नव्याने उभारी घेत आहेत, खूप संघर्ष करत आहेत, आणि त्यांनाही वाटतं की आम्ही इथपर्यंत पोहोचू शकतो का. तर मला त्यांच्यासाठी सांगायचं आहे की एक दिवस मला ते उदाहरण बनायचं, त्यांनी माझं उदाहरण दिलं पाहिजे, आणि मला त्याचा अभिमान राहील. आणि जसं सायली तुला आता जाताना जसं याने एक तो टेक दिलेला आहे, काहीतरी एक त्याचा एक पॉझिटिव्ह हे आहे मला नेहमीच जाणवत आलेला आहे, तसं तुला तुझ्या फॅन्सला आता एक असं काहीतरी म्हटलं आज आपण एक वर्ष संपताना काहीतरी एक कुछ अच्छा देके जाएंगे असं काहीतरी तुला काय त्यांना शेअर करायचं, काही तुझ्या मनातलं असेल, मग तो तुझा कंपोज स्वभाव असेल किंवा जे काही तुझं असेल, तुला काय सांगायचं आहे त्यांना? मला फक्त असंच सांगायला आवडेल की मी तुला जसं म्हटलं ना की मी आत्ता विचार केला की आपण फिल्म करूया, आणि ती गोष्ट माझ्याकडे आली, तर इतकी वर्ष मला असं वाटत होतं मनातनं की नाही आपण हे ट्राय करायला पाहिजे का, आपण करायला पाहिजे का, पण मी कुठे ठाम नव्हते त्या गोष्टीवर की मी आत्ता ही गोष्ट थांबवून फिल्मसाठी प्रयत्न करायला हवा आहे. पण मी एक ठरवलं आणि ती गोष्ट घडली. सो आपण जे ठरवतो, आपण ज्याचा विचार करतो, ती इतकी पॉझिटिव्हिटी त्याच्यामध्ये होता की ते नक्कीच खरं घडेल असं मला वाटतं. म्हणतात ना पॉवर ऑफ मॅनिफेस्टेशन. ओके, तर ते नाही, आय डोंट बिलीव्ह इन दॅट. पण आता हे सगळं बघता मला वाटतं की माझा विश्वास बसतो या गोष्टीवर की तुम्ही ज्या क्षणी ठरवाल स्वतःसाठी एखादी गोष्ट, ती काय म्हणतात युनिवर्स तुमच्याकडे खेचून आणतं. सो बिलीव्ह इन इट, आणि स्वतःवर विश्वास ठेवा, आणि काय म्हणतो तुम्हाला जे हवं आहे त्या गोष्टीचा सतत विचार करत राहा. असं तू सध्या स्मार्ट सुनबाईचा विचार करा. असा तू विचार करून गौरव तुझ्या आयुष्यात आला? अगं म्हणजे आता हा पण एक किस्साच आहे, सांगते मी. माझ्याकडे थोडा वेळ आहे अजून. मला जसं हे वाटत होतं की मला माझी ओळख असावी, तसंच मला असंही वाटायचं की माझा नवरा गायक असावा. मला गाणारा नवरा हवाय, तो गाईल आणि मी ऐकेन, ते माझं रिलॅक्सेशन असेल. तुला गाणं खूप आवडतं? मला खूप आवडतं गाणं. मी शिकली आहे गाणं, मी 2 परीक्षा सुद्धा दिल्या होत्या गाण्याच्या, पण त्यानंतर मी पुढे त्या क्षेत्रात फाईन आर्ट्स पण आहे, गाणं पण आहे, फोटोग्राफी पण आहे, ऍक्टिंग, असं म्हणजे सगळ्या कलांचा वावर आहे. आणि मग माझी एक रूममेट होती रचना बुरसे म्हणून, जी गौरवची चुलत बहीण आहे. तिला मी सांगितलेलं यार मला ना सिंगर मुलगा हवा यार, मी त्याच्याशी लग्न करणार म्हणून. म्हणली माझा एक भाऊ आहे, हे बघ हाय. फोटो पाहिल्यावर हो लगेच. नाही, तिथे काहीच घडलं नाही. आणि मग माझी अजून एक रूममेट होती, तिच्या प्रेमात गौरवचा एक मित्र होता, आणि म्हणून तो गौरवला घेऊन फिरायचा की हिच्या बरोबर जास्तीत जास्त वेळ घालवायचा आहे म्हणून. आणि तशी माझी आणि गौरवची ओळख झाली, भेट झाली. पण पहिल्याच भेटीत आम्हाला क्लिक झालं की नाही कुछ तो है, यही है. हा. आणि मग तिथून ते लिटरली 1 महिन्यात त्यांनी मला प्रपोज केलं की माझ्याशी लग्न करशील का. काहीतरी सायली, काहीतरी तो वरद असतंय तुझ्या डोक्यावर, चांगली गोष्ट आहे. तसं रोहन, काय तू कोणाच्या शोधात आहेस? बिलकुल नाही, सॉरी, ह्याच्यावर मी आता बोलू शकत नाही. एका ओळीमध्ये माझं उत्तर, मी ह्याच्यावर बोलू शकत नाही. तुला कशी बायको हवी आहे हे तरी सांग. ते बायको भेटल्यावर सांगेल मला अशी बायको पाहिजे होते. काही लोकांना असा प्रश्न पडला असेल की हा लग्न करणार आहे. नाही, मी लग्न करणार आहे, पण एका ठराविक वेळेनंतर करणार आहे. आणि मला मुलगी फार साधी अपेक्षित आहे, खूप साधी, की ती मला सांभाळणारी असावी, माझ्या घरच्यांना सांभाळणारी असावी, आणि ती मला नक्की भेटेल. ते DM येत असतील ना, जरा त्यांना काहीतरी दिशा मिळू दे ना. पण मी लग्न करणार आहे हे पण सांगायचं आहे. थँक्यू. बघत राहा. आणि पुन्हा आम्ही दोघं इंटरव्ह्यू, म्हणजे मी आणि माझी बायको तिथं सुनबाईंना घेऊन ये. येस. नाही खरंच म्हणजे या खेळीबिळीने खूप छान गप्पा झाल्या, आणि खरंच म्हटलं तुम्ही दोघंही खूप पॉझिटिव्ह आहात. त्यामुळे आपण त्या वर्षाच्या शेवटी कुठेतरी एक छान पॉझिटिव्हिटी आपल्या प्रेक्षकांना दिली पाहिजे असं मला नेहमीच वाटतं, कारण मी प्रचंड पॉझिटिव्ह असते. सो खूपच छान तुम्ही हे सगळं दोघांनी सांगितलं, एक आपली जर्नी थोडीशी सांगितली. अजून सविस्तर गप्पा पुन्हा मारत राहू. सो सध्या स्मार्ट सुनबाईसाठी खूप मनापासून शुभेच्छा. 21 नोव्हेंबरला सगळे बघतील हीच विनंती. थँक्यू.
येस, थँक्यू सो मच. आणि तुला कसं वाटलं इथे येऊन? मला तू खूप सिनियर आहेस आणि मला खूप आनंद झाला की तू आमचा इंटरव्ह्यू घेतेस. मला येताना कळलं की आज निलिमा, म्हटलं वा किती छान. आणि मी तेव्हापासून तुला बघते, सिरियलच्या वेळेला आपण भेटलो 1-2दा, पण आज इतकं पर्सनल गप्पा आपल्या कधी झाल्या नव्हत्या. खूप छान वाटतं इथे नवशक्तीच्या ऑफिसमध्ये येऊन आणि तू इंटरव्ह्यू घेतलास यासाठी. आणि आमचं ऑफिस कसं वाटलं? खूप सुंदर आहे. मी आता फोटो काढणार आहे. साईड बाय साईड माझ्या डोक्यात विचार चालू आहेत, या कॉर्नरला फोटो काढायचा, या कॉर्नरला फोटो काढायचा आहे. आपण आता ते करूच या. आणि थँक्यू सो मच. आणि पुन्हा पुन्हा येत राहा. थँक्यू.